लग्नासाठी पुण्याचाच मुलगा पाहिजे अशा खूप साऱ्या मुलींच्या अपेक्षा असतात. म्हणजे ज्या पुण्यामध्ये जॉब करतात किंवा मुंबईमध्ये जॉब करत असेल तर मुंबईचाच पाहिजे. याच्यात काही चुकीचं नाही आहे. तर माझा नवरा आहे मुंबईमध्ये आणि मी आहे पुण्यात जॉबला. तर बऱ्याच दिवसापासून मला वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आला. तर आता सध्या मी वर्क फ्रॉम ऑफिस आली आहे. तर सकाळचं माझं डेली रुटीन आहे की सकाळी चहा प्यायला जायचं. कोणी सोबत असेल तर त्यांच्यासोबत जायचं, नाही तर एकटं जायचं. यासाठी मुलगा खूप जास्त समजूतदार असणं खूप गरजेचं असतं. नाहीतर खूप साऱ्या मुलींना या अशा फालतू कारणांमुळे जॉब गमवावा लागतो. उठायला उशीर झाल्यामुळे सगळ्याच गोष्टींना उशीर होऊन जातो आणि मग मी फटाफट तयारी करून ऑफिसला निघाली. आणि ऑफिसला जातानाचं माझं रुटीन आहे की नवऱ्याशी ॲटलीस्ट थोडासा का असेना व्हिडिओ कॉलवर बोलणं. त्याच्यानंतर आमचं काही जास्त बोलणं होत नाही. त्यानंतर ब्रेकमध्ये नारळ पाणी वगैरे पिलं आणि मग नंतर 5:30च्या ब्रेकला मी चहासाठी उतावळी होते आणि मग मस्त चहा पिला आणि मग थोडीशी एनर्जी भेटली आणि परत कामाला लागली. त्याच्यानंतर ऑफिसमध्ये काम वगैरे केलं आणि आज मला ऑफिसमध्ये भेटलं होतं दिवाळी गिफ्ट. कारण मी वर्क फ्रॉम होम असल्यामुळे तर ते आता कलेक्ट केलं. त्यानंतर फायनली ऑफिस संपलं आणि झाला वेळ घरी जाण्याची. घरी गेल्यावर मग काहीतरी चुटूक रात्री खाऊन घेते आणि मग असा होता माझा आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा.